कानठळ्या बसतील असा मोठा आवाज करत रस्त्यावरून धावणाऱ्या बुलेटसारख्या मोटरसायकलींचे जप्त करण्यात आलेल्या सुमारे 200 सायलेन्सरवर रोड रोलर फिरवण्यात आला. शिवाय 3000 फॅन्सी नंबर असलेल्या प्लेटही नष्ट करण्यात आल्या. सोमवारी वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार घेतल्यापासून शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मोठ्या आवाजाच्या सायलेन्सर विरोधात मोहीम उघडली आहे. गेल्या 6 महिन्यात शहर वाहतूक शाखा दक्षिण व शहर वाहतूक शाखा उत्तर या दोन्ही विभागांच्या वतीने सायलेन्सर विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली होती. बुलेट स्वारांसह अन्य वाहनांना थांबवून त्यांचे सायलेन्सर काढून घेतले जात होते. शिवाय संबंधित वाहन चालकावर 500 रुपयांचा दंड लावण्यात आला होता. जेल रोड येथील वाहतूक शाखेच्या कार्यालयात सर्व सायलेन्सर ठेवण्यात आले होते. सोमवारी दुपारी सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली समोरील मैदानात ओळीने सायलेन्सर ठेवण्यात आले. त्यावरून रोड रोलर फिरवण्यात आला. रोड रोलरमुळे सर्व सायलेन्सर चपटे झाले. त्यानंतर त्याच ठिकाणी कारवाई दरम्यान जप्त करण्यात आलेल्या फॅन्सी नंबर प्लेटही ठेवून नष्ट करण्यात आल्या. यांच्या आदेशान्वये मोठ्या प्रमाणामध्ये मोटरसायकलचे जे मॉडिफाय सायलेन्सर आहेत, फॅन्सी नंबर प्लेट्स आहेत, याच्यावरती कारवाई मागच्या 6 महिन्यापासून चालू आहे. त्याच्यामध्ये जे आतापर्यंत आपण जप्त केलेले सायलेन्सर आहेत किंवा काढून घेतलेले पाटे आहेत, त्याला ज्या ठिकाणी नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. अशाच प्रकारच्या कारवाया भविष्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्याच्यामुळे सर्व सोलापूरवासियांनी जे वाहतुकीचे नियम आपण दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी चालावं. सगळ्यांनी जे योग्य नंबर आहेत ते आपल्या गाडीवरती टाकावे. ट्रिपल सीट चालू नये, मोबाईल टॉकिंग असेल, विदाऊट हेल्मेट असेल, मॉडिफाय सायलेन्सर असेल, तसेच रेसर गाड्या, काही गाड्या आपल्या शहरामध्ये आलेल्या आहेत की त्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये मोठा आवाज करून चालत आहेत. अशा एका गाडीवरती सुद्धा आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचे नंबर घेऊन आपण त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करणार आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी जे वाहतूक नियम आहेत त्याचं पालन करावं आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं.